आहे। विश्वासात न घेता स्वबळाची घोषणा केल्याने नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। स्वबळाच्या घोषणेआधी ठाकरे चेन्नई थेलांमध्ये चर्चा झालेली होती। चेन्नई थेलांनी ठाकरेंना मुंबईमध्ये चर्चा करू असं कळवलेलं होतं। चेन्नई थेलांनी ठाकरेंची भेट न घेता स्वबळाची घोषणा केली अशी सूत्रांची माहिती आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। निवृत्ती, नक्कीच ऋषाली, आपण जर पाहायला गेलं तर 15 नोव्हेंबर रोजी काँग्रेसचा एक शिबिर जे आहे ते मालाड येथे पार पडलं होतं आणि या शिबिरामध्ये त्यांनी स्वबळाचा नारा जो आहे तो नारा दिला होता आणि या नाऱ्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जो आहे तो नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि काँग्रेसनं जो स्वबळाचा नारा दिला या नाऱ्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। चेन्नई थला जे अगोदर मुंबईमध्ये जे मेळाव्याला येण्याच्या अगोदर उद्धव ठाकरे आणि चेन्नई थला यांची देखील फोनवरून बातचीत झाल्याची सूत्रांची माहिती होती। चेन्नई थला यांनी उद्धव ठाकरे यांना आश्वासन दिलं होतं की आगामी मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिका असतील या महानगरपालिकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मी मुंबईमध्ये आल्यानंतर तुमच्याशी चर्चा करेन आणि त्यानंतर आपण जो काही निर्णय असेल तो निर्णय घेऊ असं चेन्नई थला यांनी आश्वासन उद्धव ठाकरे यांना दिलं होतं। परंतु चेन्नई थलांनी उद्धव ठाकरेंची भेट न घेता किंवा त्यांच्या कोणत्याही नेत्याशी चर्चा न करता थेट त्यांनी त्यांच्या शिबिरामध्ये स्वबळाचा नारा दिल्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि इतर नेते जे आहेत ते नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यानंतरच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झालेली आहे। त्याच्यामुळे कुठेतरी चेन्नई थला यांची अगोदर उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली होती, परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी का चर्चा केली नाही असा देखील सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय। आपण जर पाहायला गेलं तर 15 नोव्हेंबर रोजी शिबिर जे आहे ते काँग्रेसचं पार पडलं होतं। त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचं संदर्भात जे आहे ते त्यांनी त्या संदर्भात घोषणा केली, परंतु त्यांनी त्यानंतर घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये जे आहे ते फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना या निर्णयामुळे नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।